हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. बघा, वाजले आहेत सकाळचे 10:30. आज आहे सॅटर्डे, रिलॅक्स डे. छान मस्त मी त्यांना घरात सगळी खेळणी काढून खेळायला दिलं आहे. त्यानंतर थोडंसं बाहेर नेलं तर ते पण फ्रेश होतात. मी त्यांना थोडंसं बाहेर नेलं, सायकल खेळायला दिली. थोडंसं पळाले तर ते पण छान फ्रेश होतात, कारण रोजच्या रुटीनमधनं टाईम मिळत नाही. त्यानंतर पुन्हा मी त्यांना घरी आणलं. मी त्यांच्यासाठी ड्रॉइंग बुक आणलेले आहे डीमार्टमधून. ह्या बुक मी त्यांना रोज देत नाही, कारण रोजच्या रुटीनमधून त्यांना टाईम भेटत नाही. ह्या फक्त सॅटर्डे संडेलाच देते. ह्या अशा बुक आहेत, प्रत्येकाच्या एजनुसार तिथे अवेलेबल आहेत डीमार्टमध्ये. एक साईडला कलर केलेला पिक्चर आहे आणि एक साईडला ब्लँक पिक्चर आहे. तर ते बिझी राहतात बघा, आवडीने कलर करतात. बिझी राहिल्यामुळं काय होतं, मुलांना मोबाईल, टी व्हीची गरज लागत नाही. अशा नवीन नवीन गोष्टी त्यांच्यासाठी आणत चला. कधी-कधी काय होतं, आपल्यासारख्या आयांना प्रश्न पडतो, की मुलं भाज्या खात नाहीत, काय करायचं? सॅटर्डे संडेचा तर दिवस आहे. सगळ्या भाज्या अशा चॉप करून घ्या. त्याच्यामध्ये अमूल क्रीम टाका. हे तेलामध्ये फ्राय करायला घ्या. मेयोनीज टाका. थोडंसं चाट मसाला टाका टेस्ट येण्यासाठी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक अंडं टाका. हे सगळं छान फ्राय करून घ्या. फ्राय केल्यानंतर मग ब्रेडवरती छान चीजची स्लाईस लावा आणि एका साईडला छान हे बेटर तयार केले ते लावा. त्यानंतर ते मस्त तव्यामध्ये आपलं हे करून घ्या, सँडविच टाईप करून घ्या आणि बघा त्याची टेस्ट मुलं तुमची नक्की आवडीने खातीलच खातील. तर अशा प्रकारे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.